हिंदू पंचांगानुसार दरवर्षी संक्रांतदेवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करते. जो रंग देवी स्वतः परिधान करते तो रंग त्या दिवशी इतरांनी टाळावा. 2026 मध्ये संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. देवीचा रंग स्वीकारलेला मानला जातो. तो रंग पुन्हा परिधान करणे म्हणजे ऊर्जेची टक्कर असे समजले जाते. म्हणूनच विशेषतः गर्भवती महिलांनी या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. गर्भवती स्त्री आधीच पूर्ण मानली जाते. परंपरेनुसार गर्भवती महिलेची ओटी आधीच भरलेली असते. त्यामुळे संक्रांत सारख्या परिवर्तनाच्या दिवशी काही गोष्टी टाळायला सांगितल्या जातात. देवीचा वस्त्र रंग टाळणे हे संरक्षणात्मक संकेत मानले जातात. संक्रांत म्हणजे सूर्याचा राशी बदल, वातावरणातील ऊर्जा यांच्यामधील बदल. अशा दिवशी गर्भवती महिलांसाठी शांत, स्थिर रंग वापरणे योग्य मानले जाते. देवीचा रंग टाळणे म्हणजे नकारात्मक प्रभावापासून दूर राहणे. हा नियम श्रद्धेवर आधारित आहे. हा नियम धार्मिक व सांस्कृतिक परंपरेवर आधारित आहे. वैज्ञानिक पुरावा नाही, पण अनेक कुटुंबे आस्थेने पाळतात. म्हणून जर श्रद्धा ठेवत असाल तर देवीचा रंग टाळू शकता. इतर शांत रंग जसे काळा, हिरवा, निळा, फिकट रंग परिधान करू शकता. जर श्रद्धा नसेल तरीही भीती बाळगण्याची गरज नाही. थोडक्यात काय, देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग टाळणे म्हणजे देवीसाठी एक आदर आणि आपल्यासाठी संरक्षणाची भावना. हे अंधश्रद्धा नाही, तर परंपरेचा एक भाग मानला जातो. अशा आणखीन गर्भसंस्कार आणि नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत निरोगी राहा, पॉझिटिव्ह राहा.